घेतलेस कपडे सगळे? हो. अरे काय राहिलं? तुझी गर्भसंस्काराची पुस्तक. बाबा, तुम्हाला माहितीये आज ना श्री बँकेतच आला होता. हो? आणि तो अचानक हिंदीमध्येच बोलायला लागला. म्हणजे मॅडम मैं आपका ड्रायव्हर हूँ. आणि सध्या आईजी सुद्धा खूप खुश आहेत. त्यांचा जीवच आहे का तुझ्यावर? खरंय. बाकी सगळे कसे आहेत? बाकी सगळे म्हणजे? बाकी म्हणजे त्या बेबी आत्या वगैरे. हा, सगळे मजेत आहेत. त्यांना कळलंय का? कशाबद्दल? अगं हेच नवीन पाहुण्याबद्दल. नाही अजून. मी एक सांगू तुला, म्हणजे हा तुमच्या घरातला अंतर्गत प्रश्न आहे. माझा खरं तर संबंध नाही त्याच्याशी काही, तरी बाबा सांगा ना. लवकरात लवकर सांगून टाका. सांगणारच आहोत. एकदा का आईची हो म्हणाला ना की लगेच सांगून टाकणार. सांगा. नवीन पाहुणा घरात येतोय ही बातमी घरात पसरली ना की वातावरणच बदलून जाईल सगळं. खरंय. चला, तुझं सगळं मार्गी लागलं, आता मी मोकळा. आयजी, मी बेबी आत्याशी बोलतो. त्याचा काहीही उपयोग होणार नाही. अगं पण कोणीतरी बोलायला हवं ना. पण लगेच बोलायची गरज नाहीये. बेबीला अशी रडत का गेली एकदम? मी बोलतो तिच्याशी. श्री नको, मी बोलते तिच्याशी. आयजी, अगं तुझी तब्येत सुद्धा बरी नाहीये. मला काहीही झालेलं नाहीये श्री. अगं मी करतो ना हँडल. तुझ्याच्यानी नाही होणार ते. इतकी वर्ष केलंच आहे ना मी. आताची गोष्ट वेगळी आहे श्री. कशी? आणि अगं मी जर तिला समजावलं ना तर ती होईल शांत. ती शांत होणार नाही, उलट जास्त भडकेल. आई म्हणते ते बरोबर आहे. बेबी चिडली की तिच्याशी बोलायला जाण्यात काही अर्थ नसतो. ती शांत झाल्यानंतरच बोलायचं. अरे पण कोणी तिच्याशी बोललंच नाही तर कशी शांत होईल ती? तिची ती येईल रे बोलायला आईशी. तेच तर नकोय मला. तिनं आई अजीशी टेन्शनचे विषय आता बोलायला नकोयत मला. श्री, अरे जन्म दिलाय मी तिला. ती मला जास्त कळते. आई अजी, अगं पण म्हणून त्याचा त्रास नको तुला व्हायला. कांता सांग रे श्रीला जरा. तो कधी कोणाचा ऐकतो? श्री, मी करतो हँडल. अरे तू थांब, मी बोलतो तिच्याशी. नको नको, मला आपल्या घराची युद्धभूमी करायची नाहीये. अरे तू काही तिच्याशी बोलायला जाऊ नकोस प्लीज. आय एम व्हेरी सिरियस. काका, अरे तुला ना थोडासा टेम्परामेंटचा प्रॉब्लेम आहे. तुला तुझ्या रागावर कंट्रोल नाही ठेवता येत. ऐक 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 माझं, तू ना काही दिवस आता बेबी आत्याशी बोलायलाच जाऊ नकोस. अरे मी शांतपणे बोलीन तिच्याशी. तुझं शांतपणे बोलणं काय असतं ना मला माहितीये. आई, तुझ्याशी शांतपणे बोलत नाही मी. आणि तुझ्याशी रे, तुझ्याशी भांडलोय मी कधी? जान्हवीशी सुद्धा मी शांतपणेच बोलतो. शराशी सुद्धा शांतपणे बोलतो. विचार शराला. मुळात मी अत्यंत शांत प्रवृत्तीचा मनुष्य आहे. मला कांता पुरे. बघितलंस, आई अजीला सुद्धा पटलेलं नाही. श्री, आई अजी, हे बघ घरातलं कोणीतरी अपसेट आहे, मला नाही बघवत. प्लीज मी जाऊन बोलतो तिच्याशी. आई, तू दोन कानाखाली का वाजवत नाहीस त्या बेबीच्या? हसतेस काय तू आई? तू बेबीशी शांतपणे बोलणार होतास ना?
हो तेच म्हणजे मी शांतपणे 2 कानाखाली वाजवले असते तिच्या. अगं पण म्हणून मी किती वर्ष सहन करू? बाबा जरा हळू ना, तिला ऐकू जाईल. आणि आता झालंय ना सगळं. काय झालं? सगळं चांगलं झालंय की नाही बाबा? आणि झालं नसतं तर? झालं नसतं तर असा विचारच का करायचा आपण? अगं पण म्हणून तो विचार जात नाही ना मनातून. तोच विचार येत राहतो मनात. तुझं नशीब चांगलं म्हणून निभावलं, पण हे तुटलं असतं तर केवढ्याला पडलं असतं आपल्याला. तुझं बाळणपण करण्याची सुद्धा परिस्थिती नाही आता आपली. त्यात तुझ्यावर जर घटस्फोटाची वेळ आली असती तर कुठे जाणार होतो आपण? काय करणार होतो? मध्यरात्री अचानक दचकून जाग येते मला. नशीब साथीला होतं म्हणून, नाहीतर आपल्या आयुष्याचे 12 वाजवण्याची सगळी तरतूद करून ठेवली होती या बाई. कसा माफ करू मी हिला? कुणाला सुख दिलं हिने? आणि एवढी कारस्थानं माझ्याच मुलाविरुद्ध. अरे का म्हणून माफ करू मी हिला? आमच्यासाठी बाबा. अरे तुमच्यासाठी म्हणून माफ केलं तरी पुन्हा तुमच्या आयुष्याशी खेळायला कमी करायची नाही. आणि मग तिला शिक्षा व्हायची कधी? आणि कोण करणार ती शिक्षा? तिचा गंजलेला संसार मोडायला आलाय ना, तेव्हा जीव कासावीस होतोय तिचा. पण जानूच्या नवीन संसारामध्ये बिब्बा घालताना तिला कधी काही वाटलं नाही. मला बायको नव्हे रे बाबा, माझ्या मुलांसाठी आई हवी होती, पण ती कधी झाली नाही. काय करू मी? पण बाबा कायद्याने वेगळं होणं अवघड आहे. पण म्हणून आम्हाला एकत्र राहणं आता शक्य नाही. बाबा हे बघ, माझं सगळं ठरलेलं आहे. तुझं मार्गी लागलं की मी घर सोडणार. बाबा पण तुमच्या नातवंडासाठी तर. येत जात राहीन मी, येत जात राहीन. कुठे जाणार आहात तुम्ही? वृद्धाश्रमात. बाबा बाबा श्रीला काय वाटेल? समजावेन मी त्यांना. त्यांना काय सांगायचं ते मी बघेन. पण बाबा ताईच्या घरात इतरही लोक आहेत ना असून त्यांना काय सांगणार आपण? अरे पण त्यांना कशाला कळेल? असं कसं म्हणताय तुम्ही बाबा? कळणारच ना. आपण टाळायचा विषय, नाही कळू द्यायचं. असं कसं टाळता येईल? आणि बाबा एखादा कार्यक्रम त्यांनी ठेवला, पूजा ठेवली आणि आपल्या सगळ्यांना एकत्र बोलवलं, मग काय करणार होता? अरे ती पूजा करून जाईन मी. तूच काहीतरी म्हणत होतास ना, पूजा आहे तिच्याकडे. ती पूजा आटपल्यानंतर घर सोडेन मी. बाबा म्हणजे पूजा होईपर्यंत तुम्ही थांबाल ना? हो. कधी आहे? कधी तुझ्याकडची पूजा पुढल्या आठवड्यात आहे ना? कधी आहे? हो म्हणजे हा आता ठरतेय. मी सांगते ना तुम्हाला, लगेच सांगते. ठीक आहे. तुझ्याकडची पूजा झाली की मी हे घर सोडणार. विद्या, आत येऊ? हे विचारायची तुला कधीपासून गरज लागायला लागली? तसं नाही. मग कसं? आय एम सॉरी. श्री, कशासाठी सॉरी म्हणणार आहेस तू? सगळ्याचसाठी. तू मला माफ नाही का करणार आहेस? का केलंस तूस? चुकलं माझं. मी म्हणतोय ना, चुकलं. का आली तिथे? मी आणलंय तिला. का? का म्हणजे अगं कारण. प्लीज तीच कारण सांगू नकोस मला. विद्या, बिकॉज तेच कारण आहे. आणि डिवोर्स? तो कॅन्सल. कधी झाला?
बरेच दिवस झाले. आणि हे मी विचारल्यावर सांगतोयस का तू? माझ्या लक्षात नाही राहिलं. सॉरी. एवढी मोठी गोष्ट? आय एम सॉरी. सॉरी म्हटलं की झालं का सगळं? बेबी ते खरंच पण माझ्या लक्षात नाही राहिलं. मी आता काय करू सांग, काय करू? माझं ऐकशील असं वाटत नाहीये मला. बदललाय श्री. तसं नाहीये बेबी त्या. मग त्याच्याशिवाय आणशील का तू तिला घरी, न विचारता न सांगता? मी हात जोडून तुझी माफी मागतो. हे बघ, मला हे तुमच्यापासून लपवायचं नव्हतं. लपवण्यासाठी हे नाही केलंय मी सगळं. माझ्या खरंच लक्षात राहिलं नाही आणि मी माझी चूक मान्य करतोय ना. बेबी त्या अजून रागवलेस माझ्या. मला टेन्शन आलंय श्री. कसलं? मी आता सौम्याला काय सांगू? कोण सौम्य? श्री प्लीज. नाही, खरंच खरंच मला माहित नाही. कोण सौम्य? जिला तू भेटलायस. मी? अरे माझी मैत्रीण ऑफिस मध्ये नाही का तुला भेटायला आली होती, तिला आम्ही तुझ्यासाठी पाहिलं होतं. श्री तिला काय सांगू आता मी? मी काय सांग? मग कोण सांगणार? बेबी त्या आता खरंच खरंच हे ऑकवर्ड होतंय. तुला कशाला ऑकवर्ड झालं पाहिजे? ऑकवर्ड तर मला व्हायला हवं. मी मूर्खासारखं वागले ना, मी मूर्खासारखं बोलून बसले. माझंच चुकलंय. मला जर हे आधी माहिती असतं ना सगळं, तर मी या भानगडीतच पडले नसते. असं कसं वागू शकता तुम्ही? मी जातो. का? मला हा विषय आणखी नाही वाढवायचा. थांबूया का? श्री येईल इथेच. काय झालंय पिंट्या? हा? काय झालंय? मला टेन्शन आलंय ताई. ते मला सुद्धा आलंय, पण तू बाबा न सांगता घर सोडून गेले तर? असं नाही करणार ते. यार तायडा, मला खूप भीती वाटते यार. असं कसं करतील? अगं बाबा त्या टोकाला पोहोचलेत. तरीही ते असं नाही करणार. मला हा विश्वास नाही वाटत आहे तायडा. बाबा आईवर एवढे चिडलेत ना की म्हणून आपल्याला टाकून नाही जाणार ते. नाही, तसा विचार नाही करणार बाबा. त्यांना आता काय वाटतंय माहितीये का ताई? तुझं सगळं व्यवस्थित झालंय, माझं काय? आई आहेच, हे दोघं राहतील. कुठे शोधायचं यार बाबांना जर ते निघून गेलेत? तुला माहितीये ताईडा, मी ना हल्ली हॉलमध्ये झोपतो, खूप सावध असतो. जरा जरी आवाज आला ना तरी पोटात गोळा येतो यार माझ्या. पहिलं लक्ष बाबांच्या कॉटकडे जात. पिंट्या, सॉरी यार ताईडा, मला तुला टेन्शन द्यायचं नाहीये, पण अरे तुला टेन्शन आलंय म्हणून बोलतोयस ना तू पिंट्या. पण ऐक, तू माझ्याशी बोलत जा, मनात काहीही ठेवू नकोस. मी तुझ्यासाठी कधीही 24 तास अवेलेबल आहे. रात्री अपरात्री वाटलं ना तरी सुद्धा मला फोन कर पिंट्या, पण प्लीज बोल माझ्याशी. बाबांना का कळत नाही यार? काय? हेच की मला गरज आहे त्यांची. मी कसा राहणार त्यांच्याशिवाय? अरे आईचा राग आला म्हणून ते मला टाकून जाणार? माझ्याविषयी काहीच वाटत नाही का ग बाबांना? ते जर घर सोडून गेले तर माझं काय होणार असा विचारच नाही का ग करत ते? पिंट्या, तू माझ्यावर विश्वास ठेव. नाही जाणार ते आपल्याला सोडून कुठेही. आणि आता आपलं ठरलंय ना, आपण त्याप्रमाणे करूया. हे बघ, पूजेचं कारण झाल्यानंतर आपण आणखी काहीतरी कारण शोधू. ऐक, तात्पुरती त्यांना थांबवू आणि मग हळूहळू त्यांचं जाणंच कॅन्सल होईल. ए पिंट्या, मी बोलते ना बाबांची.
जर बाबा घर सोडून गेले ना, त्याला जबाबदार फक्त आई असणार. मला ना खूप राग येतोय ताई आईचा. हे बा, आता नको असे विचार करत बसूस. जे झालं ते झालं. हो ना, पण त्याचे दुष्परिणाम मला भोगावे लागतायत ना. मी आहे ना पिंट्या. ताईडा, तू समजाव ना बाबांना प्लीज. तुझंच ऐकतील ऐकलं तर. तसं आहे, माझ्यापेक्षा त्यांचा जीव तुझ्यावरच जास्त आहे ना. असं नाहीये पिंट्या. ताई, तुझ्यामुळे का होईनात, पण ते थांबायला हवेत एवढंच म्हणणं आहे का माझं. तसंच होईल पिंट्या. सॉरी ताई. कशासाठी? अगं, तुला निरोप द्यायला आलो आणि मी पण ना. अरे, मी समजू शकते. ताईडा प्लीज काळजी घे तुझी. आणि हो, माझ्या बाचीची पण. हो, तू पण काळजी घे. श्री बदललाय. हो ना, मलाही जाणवलंय ते. आपण बोलूया का त्याच्याशी? त्याचा काही उपयोग होणार नाही. मग आपण जान्हवीशी बोलूया का? जान्हवीशी काय बोलणार? ती आल्यापासून बोलली का आपल्याशी? तिची आई जे काही बोलली ते खरं ठरलंय. बापरे, म्हणजे तिची आई बाकीचे जे काही बोलली ते सुद्धा खरं ठरणार? तिची आई म्हणत होती जान्हवी खूप स्वार्थी आहे. आणि हेही म्हणाले होते ना, कुणाला कधी आणि कसं हाताशी धरावं हे तिला चांगलंच कळतं. आधी मी त्यांच्यावर विश्वास ठेवला नव्हता. आता त्या म्हणाल्या तसंच सगळं होत आहे. म्हणजे बाकीचं पण सगळं खरं ठरणार आहे? जान्हवीने आपल्याला श्रीपासून दूर करण्याचा प्रयत्न केला ना, तर मी तिला कधीच माफ करणार नाही. असं का करेल ती? पण म्हणजे तिची आई जे काय म्हणाली, म्हणजे खरंच काय करावं हेच कळेनासं झालंय. आईशी बोलता येत नाही कारण तिची तब्येत बरी नाही. आणि श्री असा तरेवाईटपणे बोलतो. या विषयावर बोलायचंच नाही असं म्हणून सरळ निघून गेला. जान्हवीने कान भरले असेल आपल्या विरुद्ध. पण बेबी, म्हणजे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं का ग डिव्होर्स बद्दल? हो, पण मी विचारल्यानंतर. म्हणजे डिवोर्स घेणार नाही असं? कॅन्सल म्हणाला. आणि सांगावंसही नाही वाटलं त्याला. सरळ घरी घेऊन आला. आपण काय घरात घेतलं नसतं तिला? त्याच्या आयुष्यात आपल्याला तेवढं महत्वाचं राहिलेलं नाहीये. अगं, आई आहे मी त्याची जन्मदात्री. वहिनी, घरातल्या माणसांची किंमत नाहीये आता त्याला. जान्हवी सुद्धा आता पूर्वीसारखी नाही वागत आहे. जिंकली आहे ना ती. आपल्या नाकावर टिचून या घरात आली आहे. पण मग आता आपण काय करायचं काय? श्री हे बरोबर वागला नाही. जान्हवी तर परकीच आहे, पण हा तरी आपला आहे ना. आपल्याला न सांगता जान्हवीच्या बाबतीत सगळे निर्णय घेऊन मोकळा झाला. आणि आपल्याला एका क्षणात परक केलं ते. झोपला नाहीत अजून? नाही ग, वाचल्याशिवाय झोप कुठे येते? नाही, राहू दे, मग मी नंतर येते. नाही, बस ना ग, बस. काय म्हणतात बाबा? आहेत तसेच आहेत. या वयात बदलणं अवघडच असतं बघ. त्याचंच तर टेन्शन आलंय ना मला आईची. टेन्शन घेऊन प्रश्न सुटत नाहीत बाळा. हो, तेही खरंच आहे म्हणा. काढूया काहीतरी मार्ग. उद्या वटपौर्णिमा आहे. खरं तर तेच विचारायला आले होते मी. तुला पूजा करायची आहे का? आपल्याकडे जसं असेल तसं. हे बघ, आपल्या घरी काही रीतीभातीचा अवडंबर नसतं. ज्यांना करायचं असेल त्यांनी करावं, ज्यांना नाही करायचं त्यांना आग्रह नाही. म्हणजे
सुरुवातीला काही वर्ष नर्मदा करायची. बेबीला कधी रसच नव्हता. तिचं म्हणणं, याच जन्मात मला नवरा नकोसा झालाय, पुढचे आणखीन 7 जन्म कशाला मागू त्याला. इंदू आणि सरूचा प्रश्नच नाही. हा, आता सरू चोरून जाते वड पूजायला. का चोरून का? श्रीच्या धाकामुळे. म्हणजे श्रीला पटत नाहीत ना या गोष्टी. त्याचं म्हणणं, वड पूजण्यापेक्षा वडाची झाडं लावा, त्यांनी जास्त फायदा होईल. तेही खरंच आहे. आमच्या लहानपणी ना, अगदी लग्न झाल्यानंतर सुद्धा खूप वडाची झाडं दिसायची. ही एवढी मोठी, 2 माणसांनी मिठी मारली तरी हातात मावायची नाहीत. सुंदर दिसतं नाही वडाचं झाड, असं डेरेदार, पारंब्याच पारंब्या. श्री म्हणतो आता तसं राहिलं नाहीये. सगळी वडाची झाडं तोडली गेली आहेत, दिसतच नाहीत हल्ली. तुम्ही म्हणताय ना, तसं वडाचं झाड पाहिल्याचं आठवतच नाहीये मला. नाही नाही, मी पाहिलंच नाहीये असं झाड. तीच तर काळजी आहे ना. तुमच्या पिढीला वडाचं झाड पाहिल्याचं आठवत नाही, तुमच्या पुढच्या पिढीला ते दिसणारच नाही, आणि त्याच्या पुढच्या पिढीला इंटरनेटवर पाहावं लागेल. श्रीचा कन्सर्न कळतो मला बघ.